अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार यांनी सिल्लोड तालुक्यात झालेल्या गारपीट आणि अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करत या नुकसानीचा आढावा घेतलाय। राज्याचे पणन व अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार यांनी सिल्लोड तालुक्यातील विविध ठिकाणी गारपीट आणि अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचा शेताच्या बांधावर जाऊन पाहणी करत नुकसानीचा आढावा घेतला। सिल्लोड तालुक्यात अवकाळी पावसामुळे मका, बाजरी, ज्वारी, कांदा, कापूस, मिरची, आंबा, फळबाग, उन्हाळी पालेभाज्या तसेच शेड नेटचं अतोनात नुकसान झालं। गुरुवार आणि शुक्रवारी अचानक अवकाळी पाऊस आणि गारपीट झाल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं। शेतकऱ्यांनी या आसमानी संकटाचा धैर्यानं सामना करावा। शासन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसोबत आहे। प्रशासनाकडून सर्व नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे केले जातील। एकही नुकसानग्रस्त शेतकरी पंचनाम्यापासून वंचित राहणार नाही आणि नियमाप्रमाणे शेतकऱ्यांना शासन मदत करेल। त्यामुळे शेतकऱ्यांनी धीर धरावा अशा शब्दात मंत्री अब्दुल सत्तार यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना धीर दिला। तर सिल्लोड तालुक्यातील अन्वी, रहिमाबाद, आसडी, सारोळा, पालोद, चिंचपूर, चांदापूर आदी गाव शिवारातील नुकसानग्रस्त भागाची मंत्री अब्दुल सत्तार यांनी पाहणी करत आढावा घेतला। यावेळी त्यांच्या समवेत अनेकांची उपस्थिती होती। मध्ये मिरची लावलेली होती। मिरच्या अशा आहे का आज जी परिस्थिती पाहिली तर मिरच्या कमी दिसतात आणि गारी जास्त दिसतात। या पद्धतीने शेतकरी बांधवांचा नुकसान झालेला आहे। माझी शेतकरी बांधवाला एकच नम्र विनंती आहे, झालेलं नुकसान मोठं आहे, सरकार तुमच्या पाठीशी आहे। सरकार जे काही आहे ते सर्व आपल्याला मदत करेल, पण आपण मनाप्रमाणे इच्छेप्रमाणे कधी कधी ईश्वर अल्लाह भगवान भी देत नाही। हे आसमानी संकट असं समजून याचा मुकाबला करायचा आहे आणि नुकसान झालेल्या सर्व पंचनामे होतील। कोणताही नुकसान झालेला शेतकरी पंचनाम्यापासून वंचित राहणार नाही आणि त्यांना सरकारचे जे काही नॉर्म्स आहे, नियम आहे, काही कांद्याचा रेट वेगळा आहे, कांद्यावरचा जो कांद्याचा बी आहे त्याचा वेगळा आहे। या आमच्या ज्या मिरच्या आहे, मिरच्याचा आता पहिला तोडीवर आल्या होत्या त्याचा वेगळा आहे। काही आंब्याचे नुकसान झालेले, काही ठिकाणी मी पाहिले मकाचे नुकसान आहे, काही ठिकाणी बाजरीचे नुकसान आहे। अशा अनेक पिकांचे जे नुकसान झाले त्या सर्व पिकाच्या नुकसानाची नुकसान भरपाई पंचनामे करून सरकारकडे पाठवल्या जातील। आणि आचारसंहिता असल्या कारणाने मी काही बोलू शकत नाही, परंतु आचारसंहिताही असली तरी शेतकरी बांधवावर ज्या वेळेस संकट येतो त्या वेळेस मी त्यांचा लोकप्रतिनिधी या नात्याने, सरकारचा मंत्री या नात्याने त्या बांधावर जायला पाहिजे, त्यांचा पाहणी करायला पाहिजे आणि त्यांना जे धीर द्यायला पाहिजे की शेवटी शेतकरी बांधवावर हे संकट आहे, संकट निघून जाणार। परंतु ही सर्व परिस्थिती काही झाली। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, सिल्लोड।